ॲसिडिटी मध्ये खरं काय आणि खोटं काय? चला बरं इन्व्हेस्टिगेट करूया. नमस्कार मित्रांनो. आज आपण ॲसिडिटीच्या जंगलातनं वाट काढणार आहोत. पण रस्त्यावर आहेत काही गैरसमजांची भूतं. जसं की दूध प्यायलं की ॲसिडिटी लगेच बरी होते. मी रोज दूध पितो, तरी माझी जळजळ काही थांबत नाही. अहो हो, दूध सुरुवातीला शांत करतं, पण त्यातलं प्रोटीन आणि कॅल्शियम नंतर ॲसिड वाढवू शकतं. त्यामुळे थोडंसं दूध चालेल. सगळ्या गोष्टींसाठी दूध नाही चालत बरं का. जेवण झाल्यावर लगेच झोपावं म्हणजे अन्न नीट पचतं. मी तर रोज जेवून गादीवर पडतो आणि 5 मिनिटात स्वप्नात सुद्धा जातो. जातो स्वप्नात, पण पोट जातं नाईटमेअरमध्ये. झोपलं लगेच की अन्न पचन व्हायच्या आधी घशात यायला लागतं आणि मग काय ऍसिडिटीचा फायरवर्क. त्यामुळे जेवणानंतर कमीत कमी 2 ते 3 तास झोप टाळा. फक्त तिखट किंवा झणझणीत खाल्लं कीच ऍसिडिटी होते. म्हणजे मी बटर चिकनवर आरामात ताव मारू शकतो. अहो फक्त तिखट नाही, तेलकट, पनीरयुक्त, जास्त मसालेदार किंवा डीप फ्राईड खाल्लं ना तरीही ऍसिडिटी चालूच राहते बरं का. फक्त तिखटच नाही तर तेलकट आणि तुपकट पदार्थही ऍसिडिटीला भडका देऊ शकतात. ऍसिडिटी हे फक्त वय झाल्यावर होणारा त्रास आहे. मी तर 25 वर्षाचा आहे, तरी माझं रोज पोट पेटतं. अरे वयाचं काय आहे बाळा? खराब सवयी काय वय बघून येतात का? स्ट्रेस, स्क्रीन टाइम, जागरण, जंक फूड हे काय वयाशी निगडीत आहे का? ऍसिडिटी म्हणजे काही म्हाताऱ्यांचा क्लब नाहीये. ही तर मॉडर्न लाईफस्टाईलची गिफ्ट आहे. त्यामुळे ती बदलणं गरजेचं आहे. दररोज अँटासाइड घेतलं की ऍसिडिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ड. मी तर ऍसिडिटीचा दोस्तच केलाय अँटासिडशी. हाच धोका आहे बरं का. दररोज अँटासिड घेणं म्हणजे मूळ कारणाकडे दुर्लक्ष करणं. मग ऍसिडिटीचं खरं कारण शोधलंच जात नाही. औषधं ही ऑकेजनली घ्यायला पाहिजे. ती काय लिमलेटच्या गोळ्या नाहीत. लाईफस्टाईल बदल परमनंट असला पाहिजे. मग आजचं सार काय? आजचं सार ऍसिडिटीच्या गोळ्यांना चकवा, म्हणजेच ऍसिडिटीला चकवा दिला तरच ती पळते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.